नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। तर आता ऑक्टोबर हप्त्यासंदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर ह्या व्हिडिओमध्ये ई-केवायसी संदर्भात सुद्धा काही सविस्तर माहिती सांगितलेली आहे, तर ते सुद्धा पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहण्यास मिळेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वप्रथम महिलांनो, तुम्ही पाहू शकता की आता निधी वितरणाची अधिकृत माहिती काय आहे। तर आता आपल्या महाराष्ट्र शासनाने 29 ऑक्टोबर 2025 रोजी जी.आर म्हणजेच की शासन निर्णय जाहीर केलेला होता। तर आता या शासन निर्णयामध्ये रुपये 3,960 कोटी हा निधी आर्थिक वर्ष तुम्ही पाहू शकता की 2025 ते 2026 साठी मंजूर करण्यात आलेला आहे। तर आता या निधीमधून एकूण 410.30 कोटी रुपये म्हणजेच की तुम्ही पाहू शकता की 4,30,00,000 रुपयांचा निधी आता सरकारने वितरित केलेला आहे। तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही पाहू शकता की ऑक्टोबर महिन्यासाठी म्हणजेच की 16 हप्त्याबद्दल तुम्हाला आता 410,30,00,000 रुपयांचा निधी आता सरकारने वितरित केलेला आहे। तर आता पुढे सांगितलेलं आहे की या निधीचा उद्देश काय आहे। तर या निधीचा उद्देश आहे की पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देणे आहे। तर महिलांनो, पाहू शकता की आता लवकरच तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा मिळून जाईल आणि हा हप्ता तुमच्या बँक खात्यात पैसे लवकरच जमा होतील। तर महिलांनो, पाहू शकता की हा हप्ता तुमच्या DBT म्हणजेच की तुमचे जे बँक खाते आहे, तर त्या बँक खात्यामध्ये DBT मार्फत हा हप्ता जमा केला जातो। तर आता पुढे सांगितलेलं आहे की हा हप्ता कधी म्हणजेच की पैसे कधी येणार आहेत। तर आता सरकारच्या नियोजनानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींना ह्या योजनेचे पैसे सर्वांच्या खात्यात जमा होणार आहेत। तर महिलांनो, तुम्ही पाहू शकता की आता सरकारने एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे की नोव्हेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये म्हणजे आठवड्यामध्ये हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे। तर आता पुढे सांगितलेलं आहे की आता ई-केवायसी संदर्भात एक महत्त्वाची सूचना सरकारने म्हणजेच की आपल्या महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे। तर आता यात तुम्हाला सांगितले आहे की तुमची ई-केवायसी झाली असो वा नसो तरीसुद्धा तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तर तो हप्ता मिळणार आहे। तर महिलांनो, तुम्ही पाहू शकता की आता बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांनी अजूनपर्यंत त्यांची ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण केलेली नाही, तरीसुद्धा तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा जो 16 हप्ता आहे तर तो हप्ता तुम्हाला मिळून जाणार आणि पुढील हप्ते म्हणजेच की तुम्हाला जर पुढील हप्ते नियमितपणे मिळवायचे असेल तर तुम्ही लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करावी। आणि ही ई-केवायसी कशी करायची तर त्या संदर्भात सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे, तर तो सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता आणि ही ई-केवायसी प्रक्रिया तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करून आपले म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा। तर लाडक्या बहिणींनो, अशा संदर्भातील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर लाडक्या पात्र महिलांना हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका। तर भेटूया अशाच नवीन अपडेट्समध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय।